प्रकरण 9 सूट व कमिशन। या प्रकरणात आपण काय शिकणार? सूट, कमिशन, रिबेट। सूट। वस्तू विकताना दुकानदार छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी घेतो त्या रकमेला सूट म्हणतात। सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत। सूट ही नेहमी छापील किमतीवर असते। शतमानात सूट दिली असल्यास n% सूट म्हणजे छापील किंमत गुणिले n भागिले 100। उदाहरण, दूरदर्शन संचाची छापील किंमत आहे रुपये 25,000। ग्राहकाने तो रुपये 22,500 ला विकत घेतला तर ग्राहकास मिळालेली शेकडा सूट काढा। दिलेली माहिती छापील किंमत बरोबर m बरोबर रुपये 25,000। ग्राहकाची खरेदी किंमत बरोबर s बरोबर रुपये 22,500। शोधणे, सूट बरोबर p बरोबर किती टक्के। उकल, सूट बरोबर m वजा s बरोबर 25,000 वजा 22,500 बरोबर 2,500। टक्के सूट बरोबर m गुणिले p भागिले 100। 2500 बरोबर 25,000 p भागिले 100। 2500 बरोबर 250 p म्हणून p बरोबर 10। उत्तर, ग्राहकास मिळालेली शेकडा सूट 10%। उदाहरण, छापील किमतीवर 15% सूट देऊन विक्रीची किंमत रुपये 1,955 आहे तर छापील किंमत काढा। दिलेली माहिती शेकडा सूट बरोबर p बरोबर 15%, विक्री किंमत बरोबर s बरोबर रुपये 1,955। शोधणे, छापील किंमत बरोबर m बरोबर किती। उकल, छापील किंमत 100 मानू। 15% सूट देऊन किंमत असेल 85, पण खरी किंमत आहे 1,955 म्हणून किंमत 85 असताना छापील किंमत आहे 100 तर किंमत 1,955 असताना छापील किंमत असेल m। 85m बरोबर 1,955 गुणिले 100। m बरोबर 1,955 गुणिले 100 भागिले 85 बरोबर 2,300। उत्तर, छापील किंमत आहे रुपये 2,300। उदाहरण, एक दुकानदार एक वस्तू ठराविक किमतीला विकायचे ठरवतो आणि त्याची किंमत 25% वाढवून छापतो। विकताना तो 20% सूट देतो तर दुकानदारास ठरवलेली किंमत आणि प्रत्यक्ष विक्रीची किंमत यात शेकडा किती फरक पडतो। दिलेली माहिती ठराविक किमतीच्या शेकडा जास्त छापील किंमत बरोबर 25%, शेकडा सूट बरोबर 20%। शोधणे, ठरवलेली किंमत आणि विक्रीची किंमत यातील शेकडा फरक। उकल, ठरवलेली किंमत 100 मानू। 25% वाढवल्यावरील छापील किंमत बरोबर 100 अधिक 25 बरोबर 125। शेकडा सूट बरोबर 20% म्हणून सूट बरोबर 125 चे 20% बरोबर 125 गुणिले 20 भागिले 100 बरोबर 25। विक्रीची किंमत बरोबर 125 वजा 25 बरोबर 100। ठरवलेल्या किमतीपेक्षा विक्रीची किंमत जास्तही नाही आणि कमीही नाही म्हणून शेकडा फरक आहे 0%। उत्तर, दोन्ही किमतीतील फरक 0% आहे। कमिशन। वस्तू विकण्याची जबाबदारी ज्या व्यक्तीवर सोपवली आहे
त्या व्यक्तीला या सेवेबद्दल दिलेला मोबदला म्हणजे कमिशन. ही सेवा देणाऱ्या व्यक्तीला दलाल किंवा कमिशन एजंट म्हणतात. कमिशन हे शेकड्यात लिहितात. उदाहरण, एका दलालामार्फत सुधीरने रोहितकडून एक घर ₹7,50,000 विकत घेतले. दलाल दोघांकडूनही 2% दलाली घेतो. एकूण दलाली, सुधीरने घरासाठी दिलेली रक्कम आणि रोहितला घर विकून मिळालेली एकूण रक्कम काढा. दिलेली माहिती: घराचे विक्री मूल्य बरोबर ₹7,50,000. शेकडा दलाली बरोबर 2% दोघांकडून. शोधणे: एकूण दलाली बरोबर किती, सुधीरने घरासाठी दिलेली एकूण रक्कम किती, रोहितला मिळालेली एकूण रक्कम किती. उकल: दलाली बरोबर 7,50,000 चे 2% बरोबर 7,50,000 गुणिले 2 भागिले 100 बरोबर 15,000. सुधीरने दिलेली दलाली बरोबर रोहितने दिलेली दलाली बरोबर ₹15,000. एकूण दलाली बरोबर 15,000 अधिक 15,000 बरोबर ₹30,000. सुधीरने घरासाठी दिलेली एकूण रक्कम बरोबर विक्री किंमत अधिक सुधीरने दिलेली दलाली बरोबर 7,50,000 अधिक 15,000 बरोबर 7,65,000. रोहितला मिळालेली एकूण रक्कम बरोबर विक्री किंमत वजा रोहितने दिलेली दलाली बरोबर 7,50,000 वजा 15,000 बरोबर 7,35,000. उत्तर: एकूण दलाली बरोबर ₹30,000. सुधीरने दिलेली एकूण रक्कम बरोबर ₹7,65,000. रोहितला मिळालेली एकूण रक्कम बरोबर ₹7,35,000. रिबेट: सूट दिल्यामुळे कमी मिळालेल्या रकमेची शासनाने किंवा मान्यताप्राप्त संस्थांनी केलेली भरपाई म्हणजे रिबेट. उदाहरण, उमेशने खादी भांडारमधून खालील गोष्टी विकत घेतल्या: 3 साड्या प्रत्येकी ₹560 आणि 6 मधाच्या बाटल्या प्रत्येकी ₹90. या खरेदीवर शेकडा 12 रिबेट मिळाले. तर उमेशने दुकानदाराला किती रक्कम दिली पाहिजे? दिलेली माहिती: 3 साड्या प्रत्येकी ₹560, 6 मधाच्या बाटल्या प्रत्येकी ₹90. 12% रिबेट. शोधणे: एकूण द्यायची रक्कम. उकल: 3 साड्यांची एकूण किंमत बरोबर 560 गुणिले 3 बरोबर ₹1,680. 6 मधाच्या बाटल्यांची एकूण किंमत बरोबर 90 गुणिले 6 बरोबर ₹540. एकूण खरेदी किंमत बरोबर 1,680 अधिक 540 बरोबर 2,220. रिबेट बरोबर 2,220 चे 12% बरोबर 2,220 गुणिले 12 भागिले 100 बरोबर 266.40. उमेशने द्यायची रक्कम बरोबर एकूण खरेदी किंमत वजा रिबेट बरोबर 2,220 वजा 266.4 बरोबर ₹1,953.60. उत्तर: रिबेट मिळाल्यानंतर द्यावी लागणारी रक्कम बरोबर ₹1,953.60.